नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस। मग आम्ही विचार केला आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, कुठं जायचं। तर आम्हाला जायचं होतं पिंपरीमध्ये। मला काहीतरी सामान वगैरे घ्यायचं होतं, संक्रांत वगैरे पण येत होती आणि मला काही शॉपिंग वगैरे पण करायची होती। मी म्हटलं चला तुम्हाला पण पिंपरीमधलं मार्केट वगैरे दाखवते। मी पिंपरीमध्ये बरीच वेळा गेलेली आहे, पण यावेळेस मला जास्त थोडं मेकअप सामान पण घ्यायचं होतं। पिंपरीमध्ये थोडं स्वस्त मिळते आणि चांगलं पण मिळते। आम्ही आलो आहे पिंपरीमध्ये। मार्केट इथून दूरच आहे थोडं। आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि इथून थोडं पैदल वगैरे चाललो। तुम्ही बघू शकता इथून मार्केट सुरू होत आहे। कसे कपडे वगैरे लागले, सेल लागलेले आहेत कपड्याचे। एवढं स्वस्त कपडे वगैरे मिळतात इथं। 250 रुपयामध्ये शर्ट वगैरे सर्व मिळते। ड्रेस पण एवढे छान आहेत ना। इथं बघू शकता तुम्ही किती छान नेकलेस वगैरे आहेत। तुम्हाला लग्नात वगैरे लागेल असेल तर इथून घेऊन जाऊ शकता, तुम्ही शॉपिंग करू शकता। बघू शकता तुम्ही ड्रेस पण छान छान आहेत, वेगळे वेगळे ड्रेस आहेत। मला खूप सामान घ्यायचं होतं, चप्पल वगैरे पण घ्यायची होती, पण पेमेंट वगैरे झालं नव्हतं आमचं। मॅम म्हटलं जाऊ दे, नंतर घेऊ कधीतरी। जेवढं सामान घ्यायचं संक्रांतीत तेवढं सामान वगैरे घेतलं आहे आम्ही। बघा तुम्ही गाऊन वगैरे 250 रुपयात आहे। लहान मुलांचे पण कपडे आहेत इथं। संक्रांतीसाठी ड्रेस पण खूप छान आलेले आहेत, ब्लॅक कलरचे। बॅग वगैरे पण छान लागलेले आहेत। मी बरेच वेळा इथून शॉपिंग करून केलेली आहे इथूनच पिंपरीमधून। संध्याकाळी आले असते, संध्याकाळी खूप दुकानं वगैरे लागले असतात बघा संक्रांतीचे। लहान मुलांचे शर्ट वगैरे पण आलेले आहेत, पण आम्ही सकाळी आलेलो आहे म्हणून एवढी काही गर्दी नव्हती आणि बरेच दुकानं पण लागलेले नव्हते। संध्याकाळी छान असते आले इथं की स्वस्तात राहतात सर्व सेल लागलेले। जीन्स वगैरे पण चांगले आहेत, ड्रेसचे कापड वगैरे पण चांगले आहेत इथं। असं होतं पिंपरीचं मार्केट। नंतर पिंपरीमधून शॉपिंग करून आम्ही निघालो घरी जायला। आम्हाला थोडा उशीरच झाला, 3-3:30 वाजले होते घरी। पाणी